प्रमुख सन्माननीय संतोषजी जेजुरकर, या भागाचे उपशहर प्रमुख सन्माननीय संतोषजी खेंडके, वामनरावजी शिंदे, शिवाप्पा लुंगारे, त्याचबरोबर माझ्याबरोबर महापालिकेत काम केलेले माझे सहकारी सन्माननीय आत्माराम पवार, मीनाताई गायके, चक्र नारंगी, उपस्थित या भागातील नागरिक बंधू भगिनींनो, हा कार्यक्रम आपण का आयोजित केला याची पार्श्वभूमी अगोदर आपल्याला सांगतो. आपल्याला माहीत असेल, साधारणतः मी इकडं या भागात नगरसेवक व्हायच्या अगोदर एक 8-10 वर्षापूर्वी या भागामध्ये अशी परिस्थिती होती, संतोष खेंडकेंना माहीत आहे, की गुंठेवारी भागामध्ये कुठलंच विकास काम होत नव्हतं. आणि कारण असं सांगितलं जायचं की तुम्ही गुंठेवारी भरलेली नाही, हा भाग इल्लीगल आहे, अनधिकृत आहे, आणि म्हणून या भागामध्ये कुठलंही काम होणार नाही. त्यामुळे या भागामध्ये ना रस्ते होत होते, ना या भागामध्ये ड्रेनेज लाईन होत होत्या, ना पाण्याच्या लाईन होत होत्या. ही मागे परिस्थिती होती. त्याच्यानंतर सुदैवाने आम्ही निवडून आलो. माझ्याबरोबर संतोष खेंडके होते, त्यावेळेस ते सभागृह नेते म्हणून काम करत होते, मी सभापती म्हणून काम करत होतो. या भागातला प्रश्न सुटला पाहिजे यासाठी आम्ही जाणीवपूर्वक याच्यामध्ये लक्ष घालून गुंठेवारी नियमितीकरणाचे मोठ्या प्रमाणात या भागामध्ये कॅम्प लावले. आणि त्यावेळेस जवळपास 50-60% लोकांनी गुंठेवारी करून घेतली. आणि मग त्या निधीतून या भागामध्ये छोटी मोठी कामं व्हायला लागली. ड्रेनेजची कामं असतील, रस्त्याची कामं असतील, विद्युत दिव्यांची कामे असतील, ही कामे व्हायला लागली. त्यानंतर मोठा प्रश्न होता या भागातील पाणी पुरवठ्याचा. या भागाला पाणी भेटत नव्हतं. आणि मग मुख्य जलवाहिनीपासून कुठेतरी 2000 फुटाच्या रबरी नळ्या टाका, 2500 फुटाच्या रबरी नळ्या टाका, बरोबर ना संतोष, आणि ते इलिगल पद्धतीनं पाणी घ्यायचं. पाणी पुरवठा व्यवस्थित होत नव्हता. मग टँकर या भागामध्ये चालायचे. पुंडलिक नगरच्या संतोष खेंडकेच्या गायकेताईंच्या भागामध्ये आपण ऐकलं असेल, वाचलं असेल, बऱ्याच वेळेस त्या टँकरमध्ये पाणी भरताना महिलांच्या चेंगराचेंगरीमध्ये अनेक अपघात झाले, दुर्दैवाने काही मृत्यूसुद्धा झाले. ही सगळी परिस्थिती अतिशय भीषण होती, भयावह होती, गंभीर होती. मग यावेळेस आम्ही सभापती झालो त्यावेळेस आम्ही एक विचार केला की या भागामध्ये सुद्धा पाणी पुरवठा नळाद्वारे झाला पाहिजे, थेट लोकांच्या घरापर्यंत नळ झाली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं मग आम्ही काम सुरू केलं. संतोष खेंडके असतील, सूर्यकांत जायबाई असतील, मला वाटतं त्यावेळेस अजून कोण या भागातलं विजय खुडे होती, शेरखाने होते, या मंडळीने खूप 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 रान पेटवलं, परंतु मार्ग काही निघत नव्हता. म्हणजे एवढी हाईट झाली होती की आपले संतोष खेंडके साहेब शोले स्टाईल त्या पाण्याच्या टाकीवरच चढले होते. मीच आत्मदहन करतो म्हणजे. मग मी त्यांना समजवलं की असं पाण्याच्या टाकीवर जाऊन पाणी प्रश्न सुटणार नाही, आपल्याला आपल्या तांत्रिक बाबीवर लक्ष देऊन पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवावा लागेल. आणि मग आम्ही त्याच्यामधून एक सोल्युशन काढलं. आम्ही आयुक्तांशी चर्चा केली, आयुक्तांना विचारलं पाणी आपल्याला कसं देता येईल. त्यांनी स्पष्ट सांगितले अनधिकृत भाग आहे, आपण पाणी देऊ शकत नाही. आम्ही म्हणलं समजा आम्ही इलिगल कनेक्शन घेतलं, तुम्ही काय करता. ते म्हणे 1800 रुपये पाणीपट्टी, आम्ही 3600 घेतो. म्हणलं तुम्ही असं करा ना, 3600 रुपये घ्या आणि सरसकट नळ कनेक्शन द्या. आणि त्याच्यातून या भागामध्ये सगळा पाणी पुरवठा झाला. आणि त्यानंतर या भागाला नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला. हे सांगण्याचं कारण असं की आता निवडणुकीचा कार्यकाळ येतोय, अनेक भूक्षेत्र उगवायला लागले आहेत. काय वाटेल ते सांगतात, काय वाटेल ते बोलतात, काय वाटेल ते लोकांना भयकवण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्या भागातील जनतेला हे माहीत असलं पाहिजे की हे शहर, त्यातली त्यात हा भाग, हा बेसिकली बसवला शिवसेनेने आहे. आणि शिवसेनेने बसवलाच नाही तर इथल्या सगळ्या सुविधा ह्या 100% शिवसेनेने दिल्या आहे. एक 10-15 वर्षापूर्वीचा विचार करा, या भागात भाजप काही होतं का हो? सगळ्याचं सगळं शिवसेना होतं ना. हा भागही बसला शिवसेनेमुळं आणि इथं सुविधाही दिल्या गेल्या शिवसेनेमुळं. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी हा पूर्व इतिहास सांगितला. आता मूळ मुद्द्यावर घेऊ आपण. हे मदत केंद्र का चालू केलं? आपल्याला आठवत असेल, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस गुंठेवारी नियमितीकरणाची मोहीम राबवा अशी आम्ही विनंती केली. 1.25 पैसे महापालिका आकारत होती. आम्ही आदरणीय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली आणि हे शुल्क 50% आणलं. आपण सगळ्या नागरिकांना त्या गोष्टीचा फायदा झाला, महापालिकेला देखील फायदा झाला. जवळपास 125 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत यामुळे भर पडली आणि जवळपास लाखभर लोकांचं कायमस्वरूपी प्रश्न मिटला, त्यांची गुंठेवारी झाली. दुर्दैवाने राजकारण झालं, आपण सगळे जाणता. मी राजकारणात फार जात नाही, तुम्हालाही माहित आहे.
परंतु दुर्दैवाने उद्धवजी ठाकरे साहेबांना पाय उतार व्हावं लागलं आणि त्यानंतर हे फालतूचं सरकार आलं. ज्यावेळेस आपलं सरकार होतं 50% मध्ये आपण गुंठेवारी नियमितीकरण करत होतो, त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे नेते याच भागातले आजूबाजूला राहणारे मोठमोठ्याने पेपरमध्ये बोंबलत होते, हे काय रजाकारी आहे का, हा काय झिझिया कर आहे का. नंतर हा कर 100% झाला यांच्या काळामध्ये. कोणी तोंड उघडलं नाही. आम्ही स्वतः लक्ष घातलं, आम्ही फॉलोअप घेतला, आम्ही आमच्या नेत्यांच्या माध्यमातून आयुक्तांना भेटलो आणि हे 100% असलेला कर पुन्हा एकदा 50% केला. मित्रांनो, हे सांगायचं कारण असं आहे की बाकीचे जे पक्ष आहेत नुसतं बोलणार, आपल्या पक्षावर जो पक्ष सातत्याने जनसेवेत आहे, 24/7 लोकांच्या सेवेत आहे, त्याच्यावर त्यांना टीका करायची असते. मी तुम्हाला एकच उदाहरण सांगितलं की ज्यावेळेस यांच्या काळामध्ये 100% झाला त्यावेळेस यांचे थोबाड उघडली नाही. उद्धवजीच्या काळात 50% असतानाही सांगत होते जिजिया कर लावला, ही औरंगजेबाची शाही आहे का, ही कुठला पद्धत आहे, आम्ही आंदोलन करू, अशा पद्धतीने बोलत असणारी लोक ज्यावेळेस 100% कर झाला त्यावेळेस तोंड उघडले नाही. आणि ना कुठे त्यांनी बोलले, त्यांची सत्ता होती, त्यांनी सांगायला पाहिजे होतं. उद्धव ठाकरे साहेबांच्या कार्यकाळामध्ये जर 50% मध्ये नियमितीकरण होत होतं तर आता 100% का करता, हे बोलण्याचं धाडस सुद्धा त्यांनी दाखवलं नाही. सांगायचा उद्देश एवढा आहे की ही मंडळी फक्त टीका करतात, बोलघेवडेपणा करतात, खोट्या गप्पा मारतात, त्यातून काहीही साध्य होत नाही. जनता खूप सुज्ञ आहे, जनतेला सगळ्या गोष्टी कळतात. त्यामुळं पुन्हा एकदा आपण 50% हे शुल्क आणल्यानंतर माझी आपल्या सगळ्याला विनंती असणार आहे की आपण सगळ्यांनी ज्या कोणी भागामध्ये, ज्या भागामध्ये आपले प्लॉट असतील, प्रॉपर्टीज असतील, त्या नियमितीकरण करून घ्या. कारण आता ही शेवटची संधी आहे. याच्यानंतर पुन्हा 50%ने तुम्हाला नियमितीकरण करता येणार नाही. मग हे नियमितीकरण करत असताना 50% आम्ही शुल्क केलं, पण काही नागरिक मग महापालिकेत चक्रा मारायला लागले. मग महापालिकेने सांगितलं की आम्ही आर्किटेक्टची पॅनल तयार करतो आहे, एक 2-4 दिवसात पॅनल होईल. दुर्दैवाने ते पॅनलही अद्यापपर्यंत झालं नाही. लोक चक्रा मारतात, लोकांना काही मार्गदर्शन होत नाही. म्हणून आपण स्वामीजी हा घाट घातला की या ठिकाणी हे आपण मदत केंद्र 13 तारखेपासून 20 तारखेपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून नागरिकांना कुठलीही अडचण येत असेल, त्यांची फाईल बनवण्यासाठी असेल, त्यांना काही प्रश्न असतील, त्यांना कोणी महापालिकेत अतिरिक्त पैसे मागत असतील तर त्यांनी तशा पद्धतीच्या कुठल्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टीला उपाययोजना करण्यासाठी आपण या मदत केंद्राचे आज या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. आणि या मदत केंद्राच्या माध्यमातून माझी विनंती आहे की नागरिकांना सगळ्या पद्धतीची सेवा दिली जाईल, तुमची संचिका बनवली जाईल, तुम्हाला मदत केली जाईल. महापालिकेमध्ये कुठला अधिकारी काही कमी जास्त करत असेल त्यालाही शिवसेनेच्या पद्धतीने समजून सांगितलं जाईल. त्यामुळे तुमच्या संचिका तातडीनं होण्यासाठी या भागामध्ये मदत होणार आहे. दुसरा महत्वाचा विषय आज पुढे आलाय, आपल्या सगळ्यांना माहित आहे, शहराचा विकास आराखडा होतोय. आणि विकास आराखडा होत असताना अनेक ठिकाणी एसी केबिन मध्ये बसून, मी तर म्हणतो दारू पिऊन आरक्षण टाकली की काही कळत नाही. मागच्या वेळेस हा प्रयत्न झाला होता, आपला पुंडलिकनगर भाग असेल, भारतनगर भाग असेल, गजानन नगर भाग असेल, या भागामध्ये प्रचंड दाट लोकवस्ती असलेल्या घरांवर रस्त्यांचं आरक्षण दाखवण्यात आलंय, ज्याच्यामध्ये हजारो घरं तुटणार आहेत. मी आजच गायकेताई या बाबतीत पत्र दिलं आहे मनपाला. घरं कोणाचीही जाणार नाही, शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील, काळजी करायचं काही कारण नाही. पण आपण हे करत असताना आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. जसं की मी आज पत्र देऊन माझा हरकत दाखल केली आहे. ज्या ज्या नागरिकांची घरं बाधित होत आहेत, बापू कोळचं माझं आत्ता बोलणं झालं, बापू कुठे आहे, तर एक फॉर्मेट आपण बनवतो आहे, त्या नागरिकांचं आपण ऑब्जेक्शन घेऊ, ते महापालिकेमध्ये रीतसर दाखल करू. कुठल्याही गरीब घरावर अन्याय होणार नाही. गरिबाचे संसार उद्ध्वस्त करून विकास करणं हे आम्हाला मान्य नाही, आम्ही ते होऊ देणार नाही. मागच्या वेळेस सुद्धा आपल्याला आठवत असेल, मंदिरं पाडायला लोक आली होती, मी स्वतः कोर्टामध्ये गेलो होतो, 1200 मंदिर पाडण्यापासून आपण थांबवलंय. हे फक्त शिवसेनाच करतील, शिवसेनाच करत राहणार. त्यामुळं नागरिकांची घरं कुठल्याही परिस्थितीत पडणार नाही, यासाठी आपण पूर्णपणे काळजी घेऊ. फक्त नागरिकांकडून योग्य पद्धतीनं हरकत दाखल होणं आवश्यक आहे. या येत्या 1-2-3 दिवसामध्ये पवार साहेब, वामनराव, संतोष,
गायकेताई, चक्रनारायण, ज्या ज्या भागामध्ये आपल्या भागामध्ये आपण ऑब्जेक्शनाचं एक गट्टा तयार करा, आपण एकत्रितरित्या तो मनपामध्ये दाखल करू. मनपाने जर आरक्षण काढलं नाही तर आपण निश्चितपणे न्यायालयात पण जाऊ. नागरिकांच्या घराला धक्का लावू देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेची असणार आहे आणि आपण सगळ्यांनी यासाठी सहकार्य करावं एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जी काही मदत लागेल, जी काही अडचण असेल ती सोडवण्यासाठी शिवसेना सातत्याने कटिबद्ध आहे. येणारा काळ निवडणुकीचा आहे, अनेक थापाडे येतील. कुठल्याही भूलथापांना बळी न पडता 100% शिवसेनेच्या मागे उभे राहा एवढीच आपल्याला नम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.